नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 विषय गणित मधील पाठ दुसरा संख्या ज्ञान मधील नवीन पुस्तक आहे त्याचं पेज नंबर 8 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न काय आहे, दिलेल्या संख्या अंकात लिहा। म्हणजे संख्या अक्षरात दिलेल्या आहेत, इथं कॉलम दिलेले आहेत। एकक हे ह श द ए म्हणजेच एकक, दशक, शतक, हजार असे कॉलम मध्ये या संख्या दिलेल्या आपल्याला बसवायच्या आहेत। तर पहिली संख्या काय आहे, 4005। 4005 म्हणजेच 4005। त्याच्यानंतरची संख्या आहे 5017। 5017। 3 नंबरचा आहे 7313 म्हणजे 7313। 8000। 8000 म्हणजेच 8000 फक्त म्हणले 8 म्हणून हजारच्या 8 घ्यायचं, पुढं 00। 5 नंबरचे आहे 9999। 9999। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संख्या वाचा। संख्या वाचामध्ये ह्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला वाचायच्यात। पहिली संख्या आहे 1001, 1010, 1100 म्हणजेच आपण याला 1100 असं पण म्हणू शकतो। 2002, 2020, 2200, 4004, 4040, 4400, 5051, 5105, 5150, 5501, 3067, 3607, 3670, 3076, 7038, 7308, 7083, 7830, 9000, 9009, 9090, 9900। त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे, दिलेल्या संख्या वाचा, अक्षरात लिहा। आता या संख्या दिल्यात त्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायच्यात। तर पहिली संख्या काय आहे, याला आपण 1235 पण म्हणू शकतो किंवा 1235 पण म्हणू शकतो। मग आपण इथं लिहिलेलं आहे की 1235। 2 नंबरची संख्या काय आहे, 2341। 3 नंबरची काय आहे तर 3507। 4 नंबरचे आहे 4115। नंतर आहे 5045। नंतरचे आहे 6787। नंतरचे आहे 7890। 8888। नंतरचे आहे 9000। 9007। त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे तर प्रश्न चौथा आहे आपला, प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहा आणि वाचा। म्हणजे इथं 4 अंक दिलेले आहेत का, तो एकदाच त्यांचा वापर करायचा आणि अशा 4 अंकी 5 संख्या लिहा म्हणलेत। मग आपण 5 संख्या 4 अंकी लिहायच्यात म्हणल्यावर आपण 2 पासून सुरुवात करू। 2 6 7 3 असं लिहू शकतो आपण। 2 नंतर 6 7 3 म्हणजेच ही संख्या काय झाली 2673। 2 घेतला, आता आपण 6 पासून असं घेऊ। मग 6 7 3 2 म्हणजे 6732। त्याच्यानंतरची काय घेऊ शकतो, 6 आता सुरुवातीला घेतला, आता 7 3 2 6 म्हणजेच 7000
326. नंतरच्या संख्या कुठली घेता येईल? 3000 पासून सुरुवात करू. 3267. आणि आता आपण कुठून पण सुरुवात करतो. 7 2 3 6 असं पण करू शकतो. 7 2 3 6 म्हणजे 7236. आणखी आपण संख्या तयार करू शकतो की 6327 किंवा 6372. तसेच आणखी 3726 असं करू शकतो किंवा 3762 अशा पण संख्या तयार करू शकतो. तर आणखी आपण भरपूर संख्या तयार करू शकतो. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? तर 5098 या संख्या दिलेल्या आहेत. मग 4 अंकी संख्या दिलेल्या असताना आपण जर सुरुवातीला शून्य घ्यायचं नाही, कारण सुरुवातीला जर शून्य घेतलं तर ते 3 अंकी संख्या बनेल. आपल्याला ह्याने काय सांगितले? 4 अंकी 5 संख्या म्हटलेत. म्हणून त्याच्यामुळे आपण काय करू? सुरुवातीला 5 घेतल्याचं. 5 नंतर 0 9 8 म्हणजेच 5098. नंतर शून्य पण घेणार नाहीत कारण आपण 3 अंकी संख्या होईल. त्याच्यानंतर 9 घेऊया आपण. 9850 म्हणजेच 9850 म्हणजे 9850 ही होईल. नंतर 9 सुरुवातीला घेतला आता 8 घेऊ. मग 8 परत 509 म्हणजेच 8509. त्याच्यानंतरचं परत काय करू आपण? 9580 असं पण घेऊ शकतो. 9580 किंवा 8059 असं पण घेऊ शकतो. 8059 म्हणजेच 8059. तसंच आणखी आपण भरपूर संख्या तयार करू शकतो. जसे की 9580 हे लिहिलेले आपण. आणखी 9805 ही करू शकतो. तसेच 9850 केलेली आहे आपण. तर आणखी 5890 ही करू शकतो. तर अशा आणखी आपण भरपूर संख्या तयार करू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न काय? संख्या पाटीवर एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक व हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा व वाचा म्हटलेत. म्हणजेच एकक स्थानचा अंक 5 आहे, दशक स्थानचा 2 आहे, शतक स्थानचा 0 आहे, हजार स्थानचा 3 आहे. तर हे अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करायचं. म्हणजे या अंकांची आपण आदलाबदल करून 4 अंकी घ्यायच्यात. पण 0 सुरुवातीला घ्यायचा नाही, कारण 0 सुरुवातीला घेतलं तर ती संख्या 3 अंकी बनेल. मग आपण 4 अंकित करायचे. म्हणजे आपण काय करू? 3ला 2च्या जागेवर ठेवू आणि 2ला 3च्या जागेवर ठेवू. मग 2 इकडे गेल्यावर काय बनेल? 2 0 आणि 3ला इथं ठेवलं आहे 3 आणि त्याच्यानंतर 5 ही एक झालं. आता आपण 2 आणि 0ची जागा बदलू. तर 3 2 0 5. त्याच्यानंतर काय करू आपण? 2 आणि 5ची जागा बदलू. तर काय होईल? 3 0 5 2. आणखी काय बनेल? इकडल्या 0 आणि 5ची जागा बदलू. तर 3 नंतर 5 मग नंतर 2 आणि नंतर 0. मग आणखी 0 आणि 5ची बदलल्यानंतर आणखी आता 3520 एक झाले. आणि आणखी काय होईल? 2 पासूनची एक संख्या झाली. तर 2 सुरुवातीला घेतल्यानंतर 2 नंतर 3 घेऊया आपण. 2 3 परत 5 0 असं पण घेऊ शकतो. किंवा आणखी 5 सुरुवातीला घेऊ शकतो. म्हणजे उतरत्या क्रमाने एक संख्या म्हणले तर संख्या तयार होईल. 5 3 2 0 5 3 2 0 अशा आपण भरपूर संख्या तयार करू शकतो. आता हे 2 नंबरच्या प्रश्नामध्ये पण ह्याच्यामधले पण अंकाच्या जागा बदलू आपण. त्याच्यामुळे नवीन संख्या तयार होतील. तर 1 आणि 4ची जागा बदलू. 1 आणि 4ची जागा बदलल्यानंतर 4 सुरुवातीला येईल. 4 1 2 6. आणखी काय होईल? 4 आणि 2ची जागा बदलू. तर 1 2 4 6. आणखी काय करू? तर 2 आणि 6ची जागा बदलू. म्हणजेच 6 इकडे घेऊ 2 इकडे घेऊ. 1462 बनेल. 1462. त्याच्यानंतर आणखी काय करता येईल? तर 6 आणि 4ची जागा बदलू. 1624. आणखी कोणती संख्या तयार करता येईल? तर आपण उतरत्या क्रमाने घेऊ. 6 4 2 1.
6 4 2 1. आता आपण चढत्या क्रमाने घेऊ. 1 2 4 6 1 झालेली आपल्या डबल होईल. नंतर 6 पासून सुरुवात झालेली 6 2 4 1 असं उलटी पण घेऊ शकतो आपण संख्या. 6 2 4 1 अशा प्रकारे आपण भरपूर संख्या तयार करू शकतो. तर संख्या तयार करायचं समजण्यासाठी आपण चढत्या क्रमाने तसेच उतरत्या क्रमाने असं पण घेतलं तर नवीन नवीन किंवा त्यांच्या जागा बदलायच्या असं अंकांच्या तर नवीन संख्या तयार होतात. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर करत राहा.